कुठल्याही ठिकाणी कशा प्रकारे साप राहू शकतात आपण काळजी घेणं गरजेचं आहे. सर्वात आक्रमक रागीट असणारा साप वरून पडला, साप किती वरून जरी पडला तुम्ही बघू शकता कशा प्रकारे तो चावण्याचा प्रयत्न करतोय. अनकुचीदार दात असतात आणि पण बारीक असतात, त्यामुळे मला बिलकुलही लागलं नाही ह्या ग्लोज मधनं. पण हे ग्लोज विषारी सापाच्या सेफ्टीसाठी नाहीत, लक्षात घ्या. आणि आपल्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात साप राहत असतात, तर हे फोटो पुसताना त्यांना अचानक दिसला आणि नाहीतर कळलं पण नसतं. आणि मग ते राहत असतात आपल्याबरोबर, आम्ही फक्त बघितल्यावर त्याचा विचार करतो. आपण काळजी घेणं गरजेचं आहे आणि सापांना म्हणजे कुठले साप विषारी बिनुषारी हे पण समजून घेणं गरजेचं आहे. असाच एक साप मण्यार आहे, तो काळाकुट असतोय. बरेच लोक व्हिडिओ बघताना सुद्धा किंवा माहिती असलेली सुद्धा ते कन्फ्यूज होत असतात, त्यामुळे थोडं असतंय फरक सापामध्ये. पण तुम्ही पहिल्यांदा विषारी साप समजून घेतला की बिनविषारी साप समजून घेणं जास्त सोपं जात आहे. कवड्या जातीचा साप आहे हा, बिनविषारी असतो, पाली खातोय आणि अशाच ठिकाणी घरात बाथरूम किचन पाली असा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राहतोय. आणि हा ऍडल्ट म्हणजे प्रौढ साप आहे, कुठला लहान साप वगैरे नाही आहे आणि याच्यापासून कोणताही धोका नाही. मात्र तो आक्रमक असल्यामुळे चावण्याचा प्रयत्न मात्र जास्त करत असतोय. धन्यवाद.